स्टॉक मार्केट म्हणजे पैसे डबल करण्याचं मशीन आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच तुमचा हा विचार बदलणं खूप गरजेचं आहे. कारण स्टॉक मार्केट तुम्हाला पैसे डबल करून देत नाही, तर स्टॉक मार्केट तुम्हाला एक संधी निर्माण करून देतं आणि त्या संधीद्वारे तुम्ही चांगल्या कंपनींचे शेअर्स जे आहेत हे विकत घेऊ शकता, म्हणजेच त्यांच्यामध्ये भागीदारी करू शकता आणि अशा कंपन्या वर्षानुवर्षे वाढत राहतात आणि त्याचा फायदा हा आपल्याला होतो. जसं आपण एखादं रोप लावतो पण त्याची फळं जी आहेत ही आपल्याला लगेचच दुसऱ्या दिवशी मिळत नाहीत, त्याच पद्धतीनं जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर लगेचच आपल्याला त्याचा फायदा जो आहे हा होत नाही. त्याच जर रोपाची तुम्ही योग्य काळजी घेतलीत तर पुढे भविष्यात त्याचं एक चांगलं मोठं झाड बनू शकतं. इन्व्हेस्टमेंटचं देखील सेम असतं. जे लोक एका महिन्यात पैसे डबल होतील या हेतून इन्व्हेस्टमेंट करतात किंवा या हेतून स्टॉक मार्केटमध्ये येतात, बऱ्याचदा त्यांना निराशा मिळते. पण त्याच्या उलट जे लोक 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशी वाट बघायला तयार असतात, ते लोक खूप चांगली वेल्थ क्रिएट करतात, ते पण स्टॉक मार्केटमधून. नेहमी लक्षात ठेवा, क्विक मनी हा तुमचा गोल नसावा, तर फायनान्शियल फ्रीडम हा नेहमी गोल असावा. मार्केट तुम्हाला एका रात्रीमध्ये श्रीमंत करणार नाही आहे, पण जर तुम्ही योग्य पद्धतीनं नॉलेज घेतलं, पेशन्स ठेवले, तर डेफिनेटली इन फ्युचर तुम्हाला याचा खूप स्ट्रॉंग बेनिफिट जो आहे हा होऊ शकतो. आणि म्हणूनच पुढच्या वेळी स्टॉक मार्केटकडे बघताना पैसे डबल करण्याची जागा म्हणून नाही, तर तुमची वेल्थ क्रिएट करण्याचं एक पॉवरफुल टूल म्हणून समजायचं आहे.